जय महाराष्ट्र. रशिया नवगडमधनं आता मी विल्की नवगडमध्ये आणि हे कॉलेजचे क्वार्टर्स. इथं शिवजयंती एकदम धूमधडाक्यात साजरी करण्यात येणार आहे. कॉलेजच्या वतीने काही गेस्ट हजेरीला होतील जे की रशियन असतील आणि सगळे महाराष्ट्रीयन आणि बाकी राज्यामधले स्टुडंट्स आणि आम्ही सर्व या ठिकाणी काही परफॉर्मन्स वगैरे होतील. आणि ज्या प्रकारे महाराष्ट्रात शिवजयंतीचा उत्साह असतो त्या प्रकारे काहीशा प्रमाणात इथं देखील शिवजयंतीचा उत्साह दिसतो आहे. रात्री आम्ही हॉस्टेलमध्ये शिवजयंती साजरी केली होती आणि आता हे कॉलेजच्या वतीने सर्वजण एकदम ट्रॅडिशनल ॲपिअरन्स करून इथं आलेले आहेत. हा जो मागचा हॉल आहे त्या ठिकाणी शिवजयंती साजरी होते. तर पाहूया. सर्वांचा उत्साह एकदम शिगेला पोचला आहे आणि शिवजयंतीचा पूर्ण अपडेट्स मी तुमच्यापर्यंत पोचवतो. मी पण पार्टिसिपेट करतो आहे. ग्रुप सिंगिंग आणि स्पीच आहे. आज जाऊन सॉंग्स आलेले आहेत त्यामुळं मला काय बोलता यायचं नाही, नाहीतर चॅनलला कॉपीराईट लागेल सॉंग्समुळं. जर म्युझिक नसेल तर मी बोलेल. हे ऑडिटोरियम आहे या ठिकाणी शिवजयंती. Please welcome Dr. Akbar with some. Yes. आजा ओपन कर.
Both of you. So, hello dear students. I'm so happy to welcome you here in our town in Veliki Novgorod in Russia, and I'm also happy that we are here on this day to commemorate the memory of one of the greatest leaders of India, and I'm so happy we are together this day. So I'm sure that you will have the opportunity to know the Russian culture, and you will extend Indian culture to our territory, to Russia, to Veliki Novgorod. You will share it with our students, with students of more than 1,600 present here at the university. So I wish you happiness, I wish you success in your study, I wish good health to your parents, and I wish you to become very good specialists. भूतकाळाच्या चाताडावर पाय रोवून वर्तमान काळ उलट टांगून भविष्य घडवायला शिकवणार राजाला रक्ताच्या प्रत्येक थेंबापासून त्रिवार मानाचा मुजरा. काळजानवात डोळ्यात छातीत फौलाद ही सिंधूची औलाद. ताकद हत्तीची चपळाई चित्त्याची भगवे रक्त शरीराने सक्त झुकते इथेच फक्त दिल्लीचे तख्त आणि झुकवू शकतात मराठीच फक्त, कारण आम्ही छत्रपती भक्त महाराष्ट्र. मी चैतन्य ज्ञानेश्वर पानसरे फ्रॉम शिवजन्मभूमी जुन्नर आपल्या समोर विषय मांडतोय मराठ्यांचा जाणता राजा, योगांचे प्रेरणास्थान छत्रपती शिवाजी महाराज. आदरणीय व्यासपीठावरील मान्यवर आणि यशाची शिदोरी घेऊन बसलेल्या माझ्या समोरील विद्यार्थी मित्रांनो, धाडस तर सगळेच करतात, पण धाडस असे करावे की इतिहासाला भीती वाटावी आणि चुकून जरी तो काळ पुढे आला तरी त्या काळाची छाती पाठावी. म्हणून म्हणतो आसमान में बहुत सितारे देखे होंगे मगर मेरे शिवबा जैसे एक भी सितारा नहीं देखा होगा. रायगडाच्या धुक्यात हरवणं फक्त महाराष्ट्राला जमतं आणि मराठी माणसाचं शिर फक्त छत्रपतींसमोरच नतमस्तक होतं. मित्र, 19 फेब्रुवारी 1630 शिवनेरीवर एक तारा चमकला. जिजाऊंच्या पोटी सिंहाचा जन्म झाला. मानाचा मुजरा करतो शुभाला ज्याने या मराठी मातीत भगवा फडकवला. तेला वाचून किंमत काय समईच्या मातीला, पाण्या वाचून किंमत काय जमिनीच्या मातीला, दारे वाचून किंमत काय तलवारीच्या पातीला आणि छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय पर्याय नाही भारतभूमीच्या मातीला. मित्र, कधी कधी मनाला प्रश्न पडून जातो, 350 वर्ष उलटून गेले आपल्या राज्याला, परंतु आपल्या राजाचं नावाचं वादळ अजूनच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात घुमते. अरे असं काय घडलं, असं काय केलं आपल्या राजाने की काल जन्मलेलं पोरग हे छाती टोकून जय शिवराय म्हणते. मग माझ्या समोर उत्तर मिळतं, या राजाने केलेला संघर्ष इतका मोठा आहे, या राजाने रचलेला इतिहासच इतका मोठा आहे. म्हणून म्हणतो इतिहास तीच माणसं घडवतात जी माणसं इतिहास जाणतात. म्हणून जर इतिहास घडवायचा असेल तर इतिहास विसरता कामा नये. शिवभक्तांचा केला नाद तो झाला बाद, शिवभक्तांशी घेतला पंगा तर केला दंगा. कोणाच्या नादी लागणं हा आमचा इतिहास नाही, पण कोणी आमच्या नादी लागलं तर त्याचं काय होईल हे इतिहास देखील सांगू शकत नाही. ज्या वेळेस तुमच्या आमच्यासारखा एका शेतकऱ्याचा तरुण मुलगा शिक्षण घेण्यासाठी परदेशात येतो त्यावेळेस त्याचं कौतुक जरूर करावं, पण त्याला शिकवण्याची धम्मक दाखवणाऱ्या त्या बापालाही आपण विसरता कामा नये. ज्यावेळेस मुलगा शिक्षण घेण्यासाठी परदेशात येत असतो त्यावेळेस त्याच्या हातात त्याला लागणाऱ्या सामानाची बॅग असते आणि त्याच्या वडिलांच्या हातात छोटस डॉक्युमेंट वगैरे असतं. मुलगा परदेशात येतो, नवनवीन गोष्टी आत्मसात करतो, नवनवीन मोबाईल वगैरे पाहतो, सगळ्या गोष्टी त्याला ज्ञात होतात. परंतु परत ज्यावेळेस गावाला जातो तेव्हा मात्र त्याचं सर्व सामान त्याच्या वडिलांच्या डोक्यावर असतं आणि त्याच्या हातात सुंदर असा मोबाईल असतो. अरे मग प्रश्न पडतो मला, जे ज्ञान समाजाच्या उपयोगी नाही ते ज्ञानाचं शिकून तरी काय फायदा. म्हणून म्हणतो नजर को बदलो तो नजारे बदल जाते, सोच को बदलो तो सितारे बदल जाते, कष्टों को बदलने की कोई जरूरत नहीं मेरे दोस्त, अगर दिशाओं को बदलो तो किनारे खुद ही खुद बदल जाते. ही दिशा जी आहे तीच तुम्हाला आम्हाला बदलायची आहे. मित्रांनो, आपल्यासारखे तरुण तडफदार मावळे आपल्या हातामध्ये शिवरायांनी स्वराज्याचं तोरण दिलेले आहे आणि हेच मावळे आज व्यसनाच्या आहारी जात आहेत.
मित्रांनो, शिवरायांची शिवजयंती साजरी करताना आपण शिवरायांना डोक्यावर घेऊन नाचतो, परंतु काहीतरी शिवराय आपण आपल्या मनामध्ये उतरवतोय का? शिवराय आपल्या जगण्यात, शिवराय आपल्या विचारात आहेत का? हे देखील आम्ही काहीतरी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणून सांगतो, व्यसनाच्या आरी जाऊ नका. हे समाजात फिरणारं व्यसनाचं वारं आपल्याला बंद करायचं आहे. ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो, ना तलवार ठेवतो ना ढाल ठेवतो. मराठ्यांची पोरं आम्ही, काळजात फक्त शिवरायांच्या नावाचा अंगार ठेवतो. काहीतरी व्यसन करायच्या आधी एक गोष्ट लक्षात घ्या, धुरा दिल्या शिवबाने आपण ती सांभाळली पाहिजे. धुरा दिल्या शिवबाने आपण ती सांभाळली पाहिजे. आता शांत बसून चालणार नाही. शूरवीरांची परंपरा आपली, दगडाला पाजर फोडलाच पाहिजे. मित्रांनो, दुःखामध्ये डोळ्यातून धार आणू नका, संकुचित जगण्याला भार मानू नका. गाढवाच्या संगती राल तर माती व्हाल. शिवरायांची शपथ, शिवरायांच्या विचाराने जगाल तर छत्रपती व्हाल. माजली असतील कुत्री पण ती आम्हाला आडवी जात नाही. माजली असतील कुत्री पण ती आम्हाला आडवी जात नाही, कारण त्यांना माहित आहे हा वाघ फाडल्याशिवाय राहत नाही. भुंकत असतील माघारी पण आमच्या समोर भुंकत नाही, कारण त्यांना हे पण माहित आहे हा वाघ त्यांच्यावर थुंकत नाही. पिसाळले असले तरी आमच्या गल्लीत फिरकत नाही, कारण त्यांच्या बापाने सांगून ठेवलंय मराठी खुशारकी मिळवत नाही. धन्यवाद. जय हिंद, जय शिवराय. देवकी पोटी कृष्ण जन्मला, कौसल्ये बिन राम न झाला, देवकी पोटी कृष्ण जन्मला. शिवरायाचे चरित्र घडवी, शिवरायाचे चरित्र घडवी, माय जिजाबाई घडवी, माय जिजाबाई. आई सारखे दैवत साऱ्या जगतावर नाही, म्हणून श्रीकाराच्या नंतर शिकणे आई, हो शिकणे आई. लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी, लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी. जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी, धर्मपंथ जात एक जाणतो मराठी.
मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना हेच आमचे मागणे मानसाने मानसाशी मानसा समवागणे हीच आमची प्रार्थना जे सत्य सुंदर सर्वथा जन्म त्याचा ध्यास दे बुद्धी दे तू तेज दे नवचेतना विश्वास दे सन्मार्ग आणि सन्मती लाभो सदा सत्संगती नीती नाही भ्रष्ट हो जरी संकटे आली किती पंखास या बळदे नवे पंखास या बळदे नवे जे पावण्या आकाश दे जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा भीतीनाम तुझी उडी गडगडणाऱ्या नभा भीतीनाम तुझी उडी गडगडणाऱ्या नभा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा अस्मानाच्या सुलतानीला जबाब देती जिव्हा सह्याद्रीचा सिंह गर्जतो सिंह गर्जतो सिंह गरजतो सह्याद्रीचा सिंह गरजतो शिवशंभू राजा दरीतून नाद गुंजला महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा माना चल के कभी था मद्रासी माना चल के था पंजाबी माना चल के कभी था गुजराती माना चल के था बंगाली चाहे कोई भी हो तेरी भाषा चाहे कोई भी हो बोली नस नस में तोड़ है जो तेरे पहचान हवा है कहा कि है पारी कहा है मिट्टी कहा कि खोल दिल बोल दिल के तलों से जय 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 महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा सिंग जय जय महाराष्ट्र मेरा गरजा महाराष्ट्र मेरा जय जय महाराष्ट्र मेरा गरजा महाराष्ट्र मेरा घडू दे नवी ही कथा तराजा रचू दे नवा इतिहास तुझ्या गडाची ही व्यथा तराजा कळू दे साऱ्या जगास ताठ होती माना उंच होतील नसरा या लैलेच्या राजाला मानाचा मुजरा तुझ्या दारी लावी पांडुर किचळ उन्मादाचा मळ झाकवेना विठ्ठलाची आस वाढवी सरळ विषाचे कळळ टाकवेना जगण्याचे देवा लाभवाईचे बळ दुर्गुणाचा बळ पाहावेना सद्गुणांची देवा वाढवाईचे कळ मरणाची कळ सहावेना ऐसे लाभो मन देव मन चरणात घर राहू देगा अमृताची वेल अमृताचा देव भक्तीचा मृदुंग वाजू देगा विठू तुझ्या दारी भेटला श्रीरंग मन झालं गंग माऊलीचे घड तुझी प्रीत वाढ तुझा संग जीवनाचा रंग राहू देगा विठ्ठल 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 जय
विराजा मूळ कैलासाचा ऐसा राजा माझ्यासाठी प्राण सांगतो युद्ध मांडतो ऐसा राजा जीव वाहतो जीव लावतो जीव रक्षितो ऐसा राजा 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 प्रजातोषी राजमार्गी पद्मभूषणी ऐसा राजा क्रांति योगी जो कर्मयोगी जो कर्मयोगी जो ऐसा राजा 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 आज मातीला सूर्य लाभला शिवसुंदर केसरी आज आमुचा राजा बसला दत्त मराठीवरी शिवराय आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आज आमचा राजा बसला तख्त मराठीवरी आस्ते कदम महाराज छत्रपती प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर महाराजाधिराज छत्रपती शिवाजी महाराज की जय छत्रपती शिवाजी महाराज की जय सर्जा मराठ्यांचा वाद छत्रपती संभाजी महाराज की जय राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांचा धन्यवाद. भवानी तुमचं आमचं नातं काय तुमचं आमचं नातं काय